नमस्कार मंडळी, मी परमात्मा एक गायक सुशीलदादा खांडेकर. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. काल दिनांक 5 जुलै 2026 रोजी सौंदड या ठिकाणी 7 कुटुंब मिळून एक नवे आव्हानकारी आणि सामूहिक चर्चा बैठकीचे कार्यक्रम पार पडला. काल कार्यक्रम करत असताना माझ्याशी एक असा अनुभव झाला की 2.5 पावणे 3 तासाचा कार्यक्रम कंटिन्यू झाल्याच्या नंतर मी शेवट म्हणून लेख चालली हे जे गीत आहे, मी गायलेलं गीत की लेख जाता जाता आई बाबा येते म्हणाली, चाललेले लेख चालले, हे गीत मी गाण्याकरता उभा झालो आणि पाहतो काय की एक कुत्रा आमच्या कार्यक्रमामध्ये कंटिन्यू अडीच पावणे 3 तास कंटिन्यू तिथं असा फिरायचा. पण जेव्हा मी लेख चालली गीत हे गाणं गायला सुरुवात केली त्यावेळेस तो कुत्रा सगळ्या पब्लिक समोर न घाबरता फक्त माझ्याकडे पाहून फक्त भुंकायला लागला. कंटिन्यू मी जेव्हा मी काय बोलायला लागलो की तो भुंकायचा, काय बोलायला लागलो की भुंकायचा. मी म्हटलं असं का बरं होत आहे. त्याला विचारलं मी, का रे बाबा माझ्याशी काही दुश्मनी आहे. तर त्या जवळ गेलो की तो पडायचा लांब आणि मी स्टेजवरती गेलो की तो कंटिन्यू भुकायचा. मग तरी मी गाणं सुरू ठेवला, म्हणजे मी नुसतं बोलणं सुरू ठेवलं. म्हटलं ठीक आहे. मग मी जेव्हा गाणं चालू केल्यानंतर तो कुत्रा काही देखील न बोलता शांत पडून राहिला. आणि हे आश्चर्य म्हणजे बघा, असं मला नाही माहीत काय प्रॉब्लेम आहे. ह्या नैसर्गिक गोष्ट आहे, एक भाव आहे, पण संवेदना ह्या प्रत्येक प्राण्यामध्ये असतात. मला नाही माहीत, होऊ शकते की तो एखाद्या सेवकाचा कुत्रा वगैरे असेल आणि जसं वातावरण आपल्या घरचं असे त्याच वातावरणामध्ये घरच्या व्यक्ती आणि परिस्थिती ह्या घडत असतात. आपण जर समजा आपल्या घरचं वातावरण जर समजा हे धार्मिक असेल किंवा शांतिप्रिय असेल किंवा प्रेमाने जिव्हाळ्याचे असेल, तर तेच सद्गुण, तेच स्वभाव गुणधर्म आपल्या घरच्या व्यक्तीमध्ये, वस्तूंमध्ये किंवा प्राण्यांमध्ये देखील येत असतात. गाणं सुरू होता बरोबर तो कुत्रा ज्याने भुंकणं कमी केलं, बंद केलं आणि प्रोग्राम संपल्यानंतर जो माझ्याशी जर समजा रागात राहिला असता किंवा त्याला माझी चीड आली असती, तर कार्यक्रमाच्या नंतर तो माझ्या जवळ नसता आला. नंतर माझ्या जवळ आला पुन्हा आणि म्हणजे मस्ती करू लागला. तर फारसा असा मोठा प्रसंग नाही आहे, पण कुतूहलाची गोष्ट मात्र आहे. हा विषय थोडासा माझ्यासाठी सांगण्यासारखा होता. बाकीचे मुलं हसायचे थोडेसे कि भैया देखो आपका भाई आपसे बात कर रहा है. कोणी म्हणे की दादा ज्यादा बात मत करो, गाणं गा. तो पण कुत्रा तेच म्हणत आहे की जास्त बोलू नका, गाणे गा. पण असं नसते. काहीतरी असेल, त्याला काहीतरी सांगायचं असेल, समजू शकलो नसेल कदाचित, पण गाणं सुरू झाल्याच्या नंतर तो शांत झाला, म्हणजेच त्याला ते गाणं आवडलं असेल आणि त्याला ते गाणं ऐकायचं असेल. विषय तुमच्यासाठी गमतीदार राहू शकतो, तुमच्यासाठी मजेदार राहू शकतो, पण एका निष्पाप मुख्या जनावराकडून, मुका कसं म्हणता येईल, तो भुंकत आहे म्हणजेच त्याला बोलता येते, फक्त आपण समजू शकत नाही. एखाद्या जनावराकडून हे अपेक्षा आणि एवढं समजूतदारपणा माणसं पण दाखवत नाही यार. कधी ऐकायचा संयम माणसामध्ये नसतो, सगळ्यातच नसतो. एक चांगला अनुभव होता. सौंदड या ठिकाणी कालचा कार्यक्रम फार सुंदर झाला. आभार व्यक्त करतोय, सगळ्यांचेच आभार व्यक्त करतोय आणि हा अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता म्हणून केला. नमस्कार जी.